मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता, शाळांची दुरुस्ती करणे गरजेचे. आमदार शिवाजी पाटील. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून आमदार शिवाजी पाटील यांनी या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संभाव्य पूरपरिस्थिती पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी हा मुद्दा ठामपणे मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. बैठकीत बोलताना आमदार शिवाजी पाटील म्हणाले की पावसाळ्यापूर्वी मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींची दुरुस्ती केली नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अनेक शाळा अत्यंत जीर्ण अवस्थेत असून काही ठिकाणी इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारतींची अवस्था चिंताजनक असल्याचे त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी शिक्षण विभाग व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली. यावर प्रतिसाद देताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी प्रशासनाकडून तातडीने माहिती संकलित करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, तसेच दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल अशी माहिती दिली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड.